जय हिंद. मावळा हा फक्त एक शब्द नसून एक विचार आहे. मावळा म्हणजे असा योद्धा जो कधीच मावळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक शिलेदाराला मावळा असे संबोधले, कारण त्यांचं स्वराज्य, त्यांचा धर्म आणि त्यांचा सन्मान हेच त्यांचे श्वास होते. व्हिडिओची संकल्पना सुचली तेव्हा मनात एकच विचार होता, आज प्रत्येकाने आपल्या आतल्या शिवरायांना जागं केलं पाहिजे. आम्ही मावळे शिवाचे हे फक्त एक शीर्षक नाही तर एक जागृती आहे, ज्याच्यातून आपली शिवरायांची तलवार परजली जाते. कल्याणच्या लढाईनंतर सुभेदाराच्या सुनेला मावळे महाराजांच्या दरबारात घेऊन आले. सभेत शांतता होती आणि महाराज ठामपणे म्हणाले, ही माझ्या आईसारखी आहे. मराठी राज्यात कोणत्याही स्त्रीची अब्रू धोक्यात जाऊ शकत नाही. तिला सन्मानाने परत पाठवा. ही आमच्या स्वराज्याची नीती आहे, सन्मानाची. तो क्षण होता सन्मानाच्या संस्कृतीचा. पण ज्या मावळ्यांनी स्त्रीच्या सन्मानाला गालबोट लावलं त्यांच्या बाबतीत महाराज म्हणाले, ज्याने स्त्रीला त्रास दिला तो मावळा नव्हे, तो शत्रू आहे. अशाचा चौरंग करा. स्वराज्यात अन्याय सहन केला गेला तर तो अन्याय आम्हीच केला असे ठरेल. हा होता मराठी राज्याचा खरा न्याय. आज आपण त्या महाराजांचे वंशज आहोत. मग हे दहशतवादी आमच्या आया भगिनींच्या डोळ्यासमोर त्यांचे सिंदूर पुसतात, तेव्हा आमच्या रक्तातले मावळे जागे होतात. सिंदूर पुसून दहशतवाद्यांनी सुरुवात केली आहे, पण ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाचा संपूर्ण नायनाट आमचे मावळेच करतील. आम्ही सारे भारतीय त्यांच्या सोबत आहोत. या व्हिडिओचा हेतू केवळ प्रतिक्रिया देणं नव्हे तर विचार उंचवणं आहे. चित्रपट माध्यम हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर हे संस्कारांचंही अस्त्र असू शकतं. जग बदलायला तलवाराची नव्हे तर विचारांची गरज आहे, आणि तीच विचारधारा म्हणजे शिवराय. आम्ही मावळे शिवाचे.